ना आणि घरात कोणी नव्हतं. माझे मिस्टर पण नव्हते आणि मी एकटेच होते. तर एवढी घाबरली, तर मी जवळच्याच हॉस्पिटलला गेली. तर तिथं त्या डॉक्टरनं सांगितलं की याला ना म्हणजे दुसरीकडे घेऊन जा म्हणून. मग तिथून माझ्या मिस्टरांनी आणि मी दुसऱ्या दवाखान्यात गेलो. तर म्हणजे तिथं आम्ही नेहमीच जातो. त्याला लहानपणापासून आम्ही तिथं घेऊन जातो. तर ती मॅडम म्हणजे दुसरी होती ती पहिली जी होती ती नव्हती, दुसरी होती. ती काय बोलते, मी तिला बोलले की माझ्या मुलांनी ना मला नाकामध्ये पीड घातले, मला पटकन डॉक्टरशी भेटू द्या, डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तर ती काय म्हणते, आतमधलं पेशंट जेव्हा बाहेर येईल तेव्हा मी तुम्हाला सोडेल. म्हणजे तिच्यासाठी एमर्जन्सी हा म्हणजे काय हायच नाही. जे नॉर्मल पेशंट म्हणजे दुसरे जे होते ती त्याच्यासारखं समजा. तिला मी एवढं समजत होते की मॅडम बोललं माझ्या मुलांनी जवारीचं पीठ घातलंय बोललं त्याने, आणि कदाचित त्याचा श्वास पण म्हणजे त्याला घेता येत नाही, तर प्लीज मला डॉक्टरशी भेटू द्या. तर जे म्हणजे ती बोलते की नाही म्हणजे ते आतमध्ये येतील तेव्हाच तुम्हाला जायला भेटेल. तर म्हणजे असं हे जे समोर जे बसता तुम्ही डॉक्टरांचं ना ऐकताच डॉक्टर बोलता का जे एकदम इमर्जन्सी पेशंट असते त्यांना आमच्यापर्यंत येऊच देऊ नका. म्हणजे हे तुमच्या मनाचाच सल्ला तुम्ही लोकांना सांगता. म्हणजे तुमच्या मनात येईन तेच सांगता. डॉक्टर बोललेले आहेत का की कोणाचा जीव जरी जात असेल तरी त्याला आमच्यापर्यंत येऊ देऊ नका. असं नाही, असं म्हणजे ना खरंच सांगते तुम्ही लोक असं करू नका. कारण की पेशंट महत्त्वाचा आहे, त्याचा वेळ महत्त्वाचा आहे. जर देवाच्या कृपेने त्याला असं काही झालं नाही, पण जर त्याचा श्वास रोखला असता आणि काय काय करायचं असतं मग आम्ही. आणि नसीब ते डॉक्टर एवढे चांगले, त्या डॉक्टरने मी पटकन गेली, तिला भांडून मी मध्ये गेली. त्या डॉक्टरशी विचारलं, सॉरी बोललं सर माझ्या मुलाने असं असं केलं आहे, तर मी काय करू बोललं. तर मग लगेच त्यांनी मला एक बोलले की खाली जा, खाली माझं नाव सांगा, आमचे डॉक्टर आहेत, ते तुम्हाला लगेच दुर्बीण हे करून चेक करते. तर माझं म्हणणं हेच आहे की जे समोर जे बसलेले असतात ना, तुम्ही एवढं ना म्हणजे डॉक्टर नका बनू. तुम्ही तिथं फक्त कामच करताय. काय ते आधी समोरच्याची कंडिशन बघा काय आहे, आणि नंतर तुमचे सल्ले द्यायला तिथं स्टार्ट करा की हा बाबा ताप सर्दी ठीक आहे येते, सगळ्यालाच येते, मी हे नाही बोलत आहे सगळ्याला येते. पण एमर्जन्सी म्हणजे की कोणाचा जीव पण जाऊ शकतो, त्याला एमर्जन्सी बोलतात. आणि जर तुम्हाला कळत नसेल ना, तर तुम्ही तिथं कामं करू नका. माझं हे सगळ्याला सांगणं आहे. बस.